गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 19. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा. लावण्यादी बोलते अनुला, आम्ही तुला घेऊन जाण्यासाठीच आलोय. तोपर्यंत नीलम पाहुण्यांसाठी खायला डिशमध्ये काहीतरी आणतात आणि त्या लावण्याचं बोलणं ऐकतात. अनु पाहते त्यांना त्या ऐकूनही काहीच रिॲक्ट नव्हत्या झाल्या ते. अनु बोलते, लावण्यादी नको ना, आता नको. मी पुन्हा केव्हा तरी नक्की येईल. उगाच तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. सॉरी दी. माझा फोन लागला असता तर मी तुम्हाला येऊ नका म्हणून सांगितलं असतं. तसा मामा बोलतो, अनु मी मामा आहे तुझा. मला कसला त्रास दात, तू भाची आहेस माझी. तुझ्यासाठी मी एवढंही नाही करू शकणार का? उद्या संडे पण आहे, चल तुला तुझ्या घरच्यांची भीती वाटते का? अगं त्यांच्याशीच तर मी बोलायला आलोय इथपर्यंत. आजोबा घेऊन जाऊ ना अनुला? मामा आजोबांना बोलतात. मी सोडेल पुन्हा अनुला इथे, नाहीतर कॉलेजलाच सोडतो मी तिला सोमवारी. आजोबा बोलतात, अहो आम्हाला अनुची एवढी सवय झाली आहे ना की तिने कुठेच आम्हाला सोडून जाऊ नये असं वाटतं. महिना झाला कसा तेही कळलं नाही बघा पाहुणं. पोरीनं लळा लावला आहे आम्हा सर्वांना. तरीही ठीक आहे, तुम्ही घेऊन जायलाच आलात तुमच्या भाचीला तर 2 दिवसांसाठी घेऊन जाऊ शकता. लावण्यादी खुश होत आजोबा थँक्स बोलते लगेचच. आजोबा तुम्ही किती चांगले आहात, लगेच होकार दिलात अनुला घेऊन जाण्यासाठी. मला आता अनुसोबत खूप बोलता येईल, गप्पा मारू आम्ही खूप. लावण्यादी बोलते, चल अनु पटकन, आपण तुझी बॅग पॅक करू. ती नीलम यांच्याकडे पाहते, त्या नजरेनेच अनुला जा बोलतात. लावण्यादी अनुला बोलते, अनु तुला माहिती आहे आज मी किती खुश आहे? अनु का दी विचारते. अगं पप्पांना मी माझ्या आणि माझ्या बॉयफ्रेंडच्या विषयी सांगितलं, ते त्याला भेटायला तयार झालेत. अनु हो खरंच बोलते. अगं हो खरंच, आणि मी आज तुला घरी घेऊन चालली आहे तर माझा आनंद दुपटीने वाढला आहे. त्याला वेळ मिळाला तर तू असतानाच मी त्याला घरी भेटायला यायला सांगेल. आपण फिरायला जाऊयात, मग खूप मजा करूयात. तुला आवडतं ना फिरायला? तुला मुंबई फिरायची होती म्हणून तू माझ्यासोबत गावावरून आलेलीस, पण आता तसं नाही. आपण दोघेही मुंबईतच आहोत. आता कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला मुंबई फिरण्यासाठी. अनु तू एवढी गप्प गप्प का आहेस? काहीतरी बोल ना यार. तुला काही प्रॉब्लेम आहे का? दी नाही ग, काहीच प्रॉब्लेम नाही मला. अनु बोलते तिला. मग का अशी गप्प आहेस? कोणीतरी तुला वाळीत टाकल्यासारखी. तुझा डेव्हिल अजून नीट वागत नाही ना तुझ्यासोबत? अनु डेव्हिल बोलून प्रश्नार्थक नजरेने पाहते तिच्याकडे. कोण डेव्हिल म्हणून? तुझा नवरा ग, लावण्यादी बोलते तिला. दी असं काही नाही. गप ग तू अनु, तू नाही सांगितलं तर मला कळणार नाही का? पाहिले मी त्या तिरसट माणसाला, तो या जन्मात तरी सुधारणार नाही बघ. लिहून घे माझ्याकडून. त्याचा विचार करत बसलीस तर सुखाने आयुष्य जगणार कधी तू? तो करतो का तुझा विचार? तुला न विचारता त्याची सर्व कामं व्यवस्थित चालू आहेत ना? तुला त्याच्या विचारांच्या विवंचनेत असं अडकून राहायचं आहे का? हे बघ अनु, तू तुझं डोकं शांत ठेवून विचार कर. ज्यांना तुझी किंमत माहीत नाही त्यांच्यात अडकून न राहता पुढे निघून जाणंच बेटर आहे. तुझं लग्न झालं म्हणून विसरलीस का स्वतःला? तुला स्वतःला काही आवडीनिवडी आहेत की नाही? अनु बोलते, दी तू सर्व बरोबर बोलतेस, पण यांना नाही सांगितलं मी. त्यांना न सांगता आले तर रागवतील ते. अगोदरच आमच्यात काहीच नीट नाही, माहिती आहे ना तुला? लावण्यादी बोलते, माहिती आहे सगळं. तू बॅग भर तुझी. काही वेळासाठी विसर तुझ्या नवऱ्याला, मग भीती नाही वाटणार तुला त्याची.
लाईफमध्ये स्वतःसाठी पण जगायला पाहिजे यार. लावण्या दीचं आता अनुची बॅग भरू लागते. तिच्या हाताला धरून ओढतच हॉलमध्ये येते ती. नीलम असतात तिथे. अनु त्यांना हळू आवाजात बोलते, मॉम मी गेले तर हे रागवतील माझ्यावर. त्यांना नाही आवडणार मी असं गेलेली. नीलम बोलतात, अनु मी आहे इथे मॅनेज करायला. तू नको काळजी करूस इथली. जा तू एन्जॉय कर. मामा, लावण्यादी, अनु निघून जातात. नीलम यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसते आजींना. आजी नीलम यांना बोलतात, नीलम कधी कधी नवरा बायकोने दूर राहिलेलंच बरं. दूर राहिल्यावर एकमेकात प्रेम वाढतं असं म्हणतात. बघूया अनु घरात नसताना अभि कसा वागतोय ते. तू नको काळजी करू जास्त. शेवटी पुढे काय होणार ते तो वर बसलाय तोच ठरवणार. आपण कोण आहोत त्याच्या पुढे. एवढे बोलून आजी आजोबांना बोलतात, अहो चला मला रूममध्ये घेऊन जरा पडायचं आहे मला. आजोबा हो चल बोलत आजींना रूममध्ये घेऊन जातात. अभि ऑफिसमध्ये असतो रागाने तणफणत. किती बोलली ती मला काल रात्री. माझे दिवस खराब चालले आहेत. नेहमी माझ्याशी प्रेमाने वागणारी माझी मॉम आज पहिल्यांदाच खूप बोलली मला. खूप ऐकवलं आज मला मॉमने. तिच्यामुळेच होतं हे सगळं. ती माझ्या आयुष्यात आल्यामुळेच अशा गोष्टी घडतायत माझ्या बाबतीत. माझे मॉम डॅड दूर गेलेत माझ्यापासून. आजी आजोबाही पाहिजे तसं बोलत नाहीत माझ्यात. ही येण्या अगोदर आमच्यात जो बॉन्ड होता तो नाहीच राहिला आमच्या कोणाच्यातच. सगळेच रागात आहेत. मी हिला सोडणार नाही. आय जस्ट हेट हर. हेट हर. हिला मी त्रास देणार. मला होतोय त्याच्या डबल. असं बोलून तो टेबलवरचा पेपरवेट रागाने जमिनीवर आदळतो. तेवढ्यात त्याला त्याच्या मित्राचा राघवचा कॉल येतो. ए हाय अभि, आहेस कुठे? किती दिवस आपल्यात बोलणं झालं नाही. तुला तर माझी आठवण येत नाहीच म्हणून म्हटलं मीच करतो तुला कॉल. अभि त्याचा राग कंट्रोल करत स्वतःला शांत करून बोलतो, बोल राघव कसा आहेस? कसं काम चालू आहे तुझं इंग्लंडमध्ये? अभिचा नर्वस झालेला आवाज ओळखतो राघव. अरे काय प्रॉब्लेम आहे का तुला विचारतो तो. अभि नाही रे बोलतो. मग असा का आवाज येतोय तुझा? तब्येत ठीक नाहीये का तुझी? तसा अभि थोडा वैतागत बोलतो, सोड यार, माझं तरी ते काहीच ठीक नाहीये. तू का कॉल केला आहेस ते सांग. काही काम असल्याशिवाय तू कॉल करणार नाहीस हे माहिती आहे मला. राघव बोलतो, इंडियात आलोय मी. अभि एक्सायटेड होत बोलतो, काय? हो यार. राघव बोलतो, तुला भेटायचं आहे मला. कधी येऊ भेटायला? खूप बिझी असतोस ना म्हणून अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल केलाय. अभि बोलतो, तू काही बदलला नाहीस बघ. तू जरी मंगळावर जाऊन राहिलास तरी तुझी सवय बदलणार नाहीच. तू तुझ्या घरी आहेस का आता? अभि विचारतो त्याला. राघव हो बोलतो. तू तुझ्या घरी आहेस आणि फोन करून विचारतोस भेटायला येऊ का म्हणून, आणि वरून अपॉइंटमेंट विचारत आहेस. असा कसा आहेस रे तू अतिशहाण्या? तुझ्या जागेवर मी असतो तर धावत पळत आलो असतो तुला भेटायला. राघव बोलतो, मग तुला काय वाटलं? मी काय चालत आलोय काय? अभि काय काय बोललास तू? परत एकदा बोल. अरे तू बरोबर ऐकलंस. राघव बोलतो त्याला. चालत आलोय म्हणजे तू. तो पुढे बोलणार तर राघव अभिच्या केबिनच्या डोअरमधून आत येतो. राघवला समोर पाहून अभिला खूप आनंद होतो. अभि बोलतो, यार खरंच आलास तू? माझा तर माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. किती वाट पाहायला लावलीस या दिवसाची. अरे मग ठेव विश्वास तुझ्या डोळ्यांवर. ते खरंच मलाच पाहत आहेत. राघव अभिला बोलतो. दोघे एकमेकांना कडकडून भेटतात. दोघे जिगरी दोस्त असतात. स्कूलपासून कॉलेजपर्यंत एकत्र शिक्षण झालेलं असतं त्यांचं. त्यानंतर राघव 3 वर्षांसाठी इंग्लंडला गेलेला. आता तो कायमचा इंडियात परत आला. त्याच्या परत येण्याने अभिला खूप आनंद झाला आहे. अभि राघवला बोलतो, बस. दोघेही बसतात. अभि राघवला विचारतो, काय घेणार? चहा, कॉफी, ज्यूस? काहीही चालेल. राघव बोलतो. अभि त्या दोघांसाठी कॉफी मागवतो.
अभि बोलतो, अरे यार, तू बोलला नाहीस ते परत येणार आहेस, तो डायरेक्ट सरप्राईज दिलास. पर्सनॅलिटी खूप भारी झाली आहे तुझी, हँडसम दिसत आहेस. अभि राघवला बोलतो. तू पण हँडसम दिसतोयस अभि, राघव बोलतो. तो तर मी पहिल्यापासूनच आहे. अभि थोडा भाव खात बोलतो. शेवटी तुझ्या घरच्यांनी तुझ्या लग्नाचा बार उडवला ना, राघव अभिला बोलतो. तशी अभिच्या चेहऱ्यावरची खुशी गायब होते. राघव अभिच्या चेहऱ्याकडे पाहत बोलतो, का रे, चेहरा का उतरला लगेच तुझा? खुश नाहीयेस का तू? आणि काय बोलत होतास मगाशी? माझ्या आयुष्याची वाट लागली आहे ते. म्हणजे तुझं लग्न झालं म्हणून बोलत होतास का असं? राघव बरोबर अंदाज बांधतो. अरे तू आत्ताच आलायस, कळेल तुला हळूहळू सगळं. जाऊ देत, हा विषय सोडून दे यार. राघव आल्या आल्या मित्राला त्रास देणार नव्हता, म्हणून तो सोडून देतो तो विषय. अभि बोलतो, तुझ्याविषयी सांग मला, तुला कोणी आवडली की नाही? अंटी एकदा भेटलेल्या तेव्हा बोलत होत्या मला, तुम्ही दोघांनी काय लग्न करायचंच नाही असं ठरवलं आहे का? खूप दुःखी स्वरात बोलत होत्या त्या. तुझ्या लग्नाची आस लावून बसल्यात त्या. राघव बोलतो, अरे आपल्या घरचे जरा आपण मोठे झालो की हात धुवून लग्नाच्या मागेच लागतात. अभि बोलतो, हो रे, माझं ढोलकं बनवलंय सर्वांनी. जो येतो तो टपली मारून जातो. आता काय तर माझ्यापेक्षा जास्त तिलाच महत्त्व देत आहेत सगळे. मी काहीही बोलायला गेलो तरी माझं म्हणणं कोणालाच पटत नाही. असं काय बोलतोयस अभि तू? अरे काय बोलू मग, लग्न करून फसलोय मी पुरता. राघव बोलतो, मला वाटत होतं लग्न करू नये, पण ती माझ्या आयुष्यात आली आणि माझे लग्नाविषयीचे विचार बदललेत. आता डोक्यात नुसता तिचाच विचार चालू असतो बघ. तिच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही मला. राघव तिच्याविषयी सांगत असतो खूप काही अभिला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगताना खूप बदलत होते. अभि तर राघवकडे पाहतच राहतो. यार ब्रेक घे जरा, अभि राघवला बोलतो. तसा राघव थांबतो. अभिकडे पाहून हसतो. राघव अभिला बोलतो, मलाही तुझ्यासारखंच वाटत होतं लग्न म्हणजे बर्बादी. निरर्थक गोष्ट आहे लग्न. त्यात टाइम वेस्ट करायला नको. पण मी तिच्या प्रेमात पडलो आणि मला कळलं प्रेम काय असतं ते. आता आम्ही दोघं लग्न करणार आहोत. राघव बोलतो, मी तर खूपच एक्सायटेड झालो आहे बघ. कधी एकदा आमचं लग्न होतंय असं झालंय मला. तिला बायको बनवून माझ्या घरी आणण्याची घाई झाली आहे मला. जाणार आहे मी लवकरच तिच्या आई वडिलांना भेटायला तिच्या घरी. तेवढ्यात राघवचा फोन वाजतो. तो अभिला बोलतो, बघ तिचाच कॉल आहे. आम्हाला एकमेकांसोबत बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. तिचं आणि माझं एक छोटंसं विश्व निर्माण झालं आहे. आम्ही दोघेही अखंड बुडालो आहोत त्या विश्वात. एक्सक्यूज मी. अभिला बोलून तिचा कॉल घेण्यासाठी राघव अभिच्या केबिन बाहेर जातो. अभि तर त्याच्या मित्रात राघवमध्ये झालेला एवढा बदल पाहून चाट पडतो. किती बदलला हा, तो स्वतःशीच बोलतो. मुलींच्या वाऱ्यालाही उभा राहत नव्हता हा. हाच होता ना तो. भूतकाळातील दिवस आठवू लागतात त्याला. अभि विचारात हरवलेला असतो. तोपर्यंत राघव परत येतो. राघव अभिला बोलतो, अरे यार, उद्याच घरी भेटायला ये म्हणून बोलत आहे ती. तू एक काम करशील माझ्यासाठी? माझ्यासोबत येशील तिच्या घरी? अभि बोलतो, मी? माझं काय काम आहे तिथे? अरे तुझं काही काम नाही, फक्त माझ्यासोबत चल. मी एकटा जाणार म्हणून बोलतोय तुला. अरे आंटींना घेऊन जा. अभि बोलतो, नाही रे, आईची तब्येत ठीक नसते. तुलाच यावं लागेल बघ माझ्यासाठी. नाही बोलू नकोस. बरं ठीक आहे, येईल बोलतो अभि. चल येतो मी, पुन्हा भेटू उद्या आपण, बोलून राघव घाईघाईतच निघून जातो. अभि तर पाहतच राहतो त्याला. असा काय हा, आला आला आणि गेला गेला. तो आता डोक्यातील हे सर्व विचार झटकून कामाला लागतो.
कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.